तुकोबारायांच्या काळातलं तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. महाराजांचं पंढरपूरला जात असताना माळशिरस मुक्कामी कीर्तन होतं बरं का. आणि तुकोबारायांचं त्या काळात खूप नाव झालं होतं. महाराज तुकाराम महाराज म्हणजे मोठे साधू आहेत, मोठे संत आहेत. आणि माळशिरस मुक्कामी हनुमंतरायाच्या मंदिरासमोर तुकाराम महाराजांचं कीर्तन संध्याकाळी. लोकांची चर्चा झाली, तुकाराम महाराजांचं कीर्तन, तुकाराम महाराजांचं कीर्तन. आणि सगळे लोक जमा झाले. नाव ऐकलं होतं, लोकांना वाटलं आता लई मोठं कीर्तन. मोठं कीर्तन म्हणजे काय, आता विनोदन, नुसते हसन हॅन होऊन तेच ऐकायला भेटन. आणि तुकाराम महाराज कीर्तनाला उभा राहिले. प्रत्यक्ष तुकोबाराय महाराज कसं कीर्तन करीत असतील हो. हातात चिपळ्या, विना. महाराज देवाचं काय ते अनुसंधान, रामकृष्ण हरी महाराज सुरू झालं. आणि महाराजांना समाधी लागली. महाराज डोलायला लागले, डोळे झाकून डोलायला लागले. लोक मग कुजबुज करायला लागले. अरे तुम्ही तर म्हटलं लय मोठं कीर्तन नाही, बाबा तर 10 मिनिटं झाले रामकृष्ण हरी संपिनात, हे कशाचं कीर्तन, कशाच काय, चला म्हटले आपलं घरी. मग एक 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 उठून सगळे गेले. महाराजांनी अर्धा तास महाराज रामकृष्ण हरीचं असं गोड चिंतन केलं. महाराज परमात्म्याशी लीन झाले, विमग्न झाले. आणि अर्ध्या तासानंतर डोळे उघडले. डोळे झाकायच्या आत लाखो समाज होता. आणि डोळे उघडले, एक सुद्धा माणूस नाही मंडपात, एक नाही. पण फक्त एक जण होता, समोर बसलेला होता. तरी महाराजाला आनंद वाटला. वा वा, जाऊ द्या, बाकीचे जाऊ द्या, पण एक तरी आहे. वा वा, माझं कीर्तन ऐकायला एक तरी आहे. तुकोबाराय म्हटले, मला बाबा तुमच्या पाय पडू द्या. तुमच्या नाही, महाराज म्हटले, बाबा मला तुमच्या पाय पडू द्या. तो माणूस म्हटला, महाराज ते पाय बी नंतर उद्या पडा सकाळी, तुमच्या पायाखाली माझी घोंगडी गुतली, त्या घोंगडीसाठी थांबलोय. म्हटलं मी, वा बाजूला, मला घोंगडी काढू द्या. अरे अरे अरे, महाराजांना वाईट वाटलं. महाराज देव घ्या कोणी, आईता आला घर पुसवणी, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे, विनोदाची कथा गोड वाटे.